नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता तेजसने बार फटाके वाजवलेले असतात. तेव्हा गायत्री खूपच जास्त चिडते आणि म्हणते, "कुठे गेला कुठे प्रभूंचा डिवटा?" तेव्हा तेजस म्हणतो, "अहो गायत्री वहिनी, प्रभूंचा डिवटा तर इकडे आहे." आणि तेजस दारामध्ये उभं राहून छान इथे आता चहा पित असतो. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं, की तेजस जर दारामध्ये उभा राहून इथे चहा पितोय, तर कुणाच्या परवानगीने तो आता घरामध्ये गेलेला आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो, की आता बार फटाके वाजणार, दणक्यात दिवाळी साजरी होणार. कारण इथे गायत्री वहिनींनी तेजस प्रभूला जे चॅलेंज दिलं होतं, ते पूर्ण करून तेजस आलाय घरात आणि तेजस आता आरामात सोफ्यावरती बसलेला असतो. तेव्हा गायत्री तिथे येते आणि त्याला म्हणत असते, की "तेजस, तुझी हिंमत कशी झाली घरामध्ये यायची?" तेव्हा तेजस म्हणतो, "तुम्हाला काय ऐकू येत नाही का? बहिऱ्या झालात तुम्ही." "नाही, बरोबर, बरोबर. आता इथे फटाके वाजले ना, तेव्हा कानाचे दडे बसले असतील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय परत एकदा, की चॅलेंज पूर्ण करून घरात आलोय." "काय हो वहिनी, ह्या बार फटाक्याने तुमच्या कानाचे दडे बसले, तर मग आमच्या कानांचं काय? तुम्ही या घरामध्ये आल्यापासून आमच्यासुद्धा सगळ्यांच्या कानाचे दडे बसलेले आहेत आणि ह्याचे तर काय?" आणि दिनेशकडे हात करतो आणि म्हणतो, "याचे तर कान पूर्णपणे फुटले असतील, हो की नाही?" तेव्हा इथे गायत्री म्हणते, "आत्ताच्या आता घरातून चालता हो, बाहेर हो चल." तेव्हा मानसी म्हणत असते, "गायत्री मॅम, अहो असं काय करताय? तेजसने तुम्ही दिलेलं चॅलेंज पूर्ण करून आता ते नोकरी मिळवून घरामध्ये आलेत ना, मग तुम्ही त्यांना का जायला सांगताय?" तेव्हा तेजस म्हणतो, "आता मी तुमच्या सांगण्यावरून बाहेर जाणार आहे का? तुम्ही काय म्हणाला होतात, की प्रभूंचं नाव न वापरता एक छान अशी नोकरी मिळवून दाखवायची स्वतःच्या बळावरती. मग मी स्वतःच्या बळावरती एक छान नोकरी मिळवून दाखवले आणि म्हणूनच तर मी घरामध्ये आलो आहे ना." तेव्हा गायत्री म्हणते, "तुला माहिती नाही आहे का? तुला घरातून का बाहेर काढलं होतं ते? अरे, तू चोरी केली होतीस ना घरामध्ये, म्हणून तुला घरातून बाहेर काढलं होतं आणि अजून तुला नानासाहेबांनी माफ केलेलं नाही आहे. नानासाहेबांची तत्त्व तुझ्यासाठी काहीच महत्त्वाचे नाही आहेत का? लाज नाही वाटत नानासाहेबांचे तत्त्व मोडायला?" तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, नाही. त्यांच्या तत्त्वासाठी तर मी बाहेर राहत होतो आणि त्यांच्या सांगण्यावरून तर मी घरामध्ये परत आलो आहे." तेव्हा इथे गायत्री म्हणते, "काय?" आणि ती नानांकडे आता बघायला लागते. तेव्हा नानासाहेबांना आठवतं, ज्या वेळेला इथे तेजस झोपलेला असतो, तेव्हा नाना दरवाजा उघडतात आणि बाहेर येतात. तेव्हा तेजस जागा असतो. तो नानांना बाहेर आलेलं सुद्धा बघतो. पण तरीसुद्धा तो झोपण्याचं नाटक करतो. तेव्हा नाना आता चिठ्ठी आपल्या खिशातून काढतात आणि त्याच्या उशीखाली ठेवून देतात. तेव्हा इथे नाना गेल्यानंतर तेजस लगेच उठतो आणि बघतो, की काय ठेवलंय इथे उशीच्या खाली. तर एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी आता तेजस लगेचच वाचायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये नाना म्हणालेले असतात, की "अजूनही माझा राग गेलेला नाही आहे, म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही आहे. पण मला तुला जे काही सांगायचं आहे ते या चिठ्ठीच्या आधारे मी तुला सांगतो. तू इथे प्रभूंचं नाव न वापरता तू आता छान सरकारी नोकरी मिळवलेली आहेस. त्याचा मला आनंदच आहे, की स्वतःच्या बळावरती कुठलीही इथे चोरी न करता किंवा कुणाशी खोटं न बोलता तू ही नोकरी मिळवलेली आहेस. त्याच्यामुळे सगळ्या तर गोष्टी तू तुझ्या मनानेच करतोस. आतासुद्धा निर्णय तुझा आहे, पण तू जर घरामध्ये परत आलास, तर मात्र घरामध्ये तत्त्व आणि जे काही शिस्त आहे, ती अजून तशीच आहे, हे मात्र तू लक्षात ठेव." तेव्हा इथे तुझी आई म्हणाली, की "जर कुणी पुढे जात असेल, तर त्याची पाठ थोपटायला हवी. म्हणून मी तुला एक संधी देत आहे. पुढचा निर्णय तुझा असेल." तेव्हा तेजस घरामध्ये आलेला असतो. गायत्री म्हणते, "नानासाहेब, खरंच तुम्ही तेजसला माफ केलंत? तुम्हीच त्याला घरामध्ये यायला सांगितलंत का? तुम्ही परवानगी दिलीत त्याला? का केलंत हे सगळं? त्याने ज्या काही चुका केल्यात हे सगळे तुम्ही विसरलत का? बाकीचं सगळं लगेच विसरून गेलात?" तेव्हा इथे नाना म्हणत असतात, "मी काही विसरलेलो नाही आहे. पण आता तू त्याला चॅलेंज दिलं होतंस, की प्रभूंचं नाव न वापरता नोकरी मिळवून दाखवायची. त्याने स्वतःच्या हिमतीवरती परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवली आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही चूक केली होती, ती आता त्याची शिक्षा त्याला मी दिली आणि ती शिक्षासुद्धा त्यांनी भोगली. त्याच्यामुळे आता त्याला काय आयुष्यभर आपण बाहेर ठेवायचं आहे का? त्याची शिक्षा भोगून झालेली आहे. पण त्यांचं नातं अजून मी स्वीकारलेलं नाही आहे. पण बाकीच्या गोष्टींसाठी मी त्याला माफ केलं आहे." असं नाना म्हणतात. तेव्हा इथे बाकीचा निर्णय तुझा असेल. तेव्हा तेजस म्हणतो, "काय? यांचा निर्णय? आता यांच्या निर्णयाला कोण विचारतंय? नाना तुम्ही म्हणालात म्हणून मी अंगणामध्ये राहत होतो. नाहीतर यांच्या सांगण्यावरून मी अंगणामध्ये राहिलो असतो, असं अजिबात झालं नसतं.
कळते ना तुम्हाला नाना? त्याच्यामुळे आता मी या घरामध्ये मानाने आलो आहे. आता या घरामध्ये मी माझ्या हक्काने राहणार, कारण नोकरीसुद्धा मिळवली आहे आणि नानांनी मला माफसुद्धा केलं आहे. त्याच्यामुळे आता मला इथून कुणीही बाहेर काढणार नाही. तेव्हा चला आता दिवाळी आली आहे, साफसफाईला सुरुवात करा. तेव्हा इथे आभा म्हणत असते, दादा तू थांब, मी तुझं सगळं सामान आणते आणि तुझ्या खोलीमध्ये ठेवते. तेजस म्हणतो, आण आण. तेवढ्यातच तिथे गायत्री म्हणते, कुठे जातेस तू? आणि आभाचा चेहरा पकडून तिला आता मागे ढकलून देते आणि म्हणते की हे बघ तेजस, तू या घरामध्ये जरी परत आला असलंस ना आणि नानांनी जरी तुला माफ केलं असलं तरीसुद्धा हे घर अजूनही माझं आहे. कळलं ना तुला? त्यामुळे या घरामध्ये कुठे राहायचं, कसं राहायचं हे मी ठरवणार. या घरातला एक कोपरा सोडला ना तर हे अख्खं घर अजूनही माझं आहे, हे विसरू नकोस. त्याच्यामुळे तुमच्या दोघांचं नातं अजून कुणी स्वीकारलेलं नाही आहे. तेव्हा तुम्ही दोघंजणं कुठे राहायचं हे मी ठरवणार. तेव्हा दिनेश म्हणतो, अगं पण गायत्री असं काय करतेस? आपल्या तेजसची एक वेगळी रूम आहे ना, मग तू त्याला कोपऱ्यामध्ये राहायला का सांगशील? अगं त्याची बायको आहे, तो आहे, त्या दोघांना त्यांच्या रूममध्ये राहू दे ना. तेव्हा गायत्री म्हणते, दिनेश गप्प बस तू. तुला मी काय मध्ये बोलायला सांगितलं आहे का? नाही ना. या दोघांचं लग्न झालं आहे, पण त्यांचं लग्न या घरातल्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे का? अजिबात केलेलं नाही आहे. आधी तुम्ही दोघंजणं या सगळ्यांची मनं जिंकून दाखवा. कळलं तुम्हाला? तोपर्यंत बाहेर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये राहायचं, पण तुमच्या रूममध्ये तुम्ही असं नवरा बायको म्हणून सेपरेटली राहायचं नाही. कळलं तुम्हाला? आणि हे मी ठरवणार, कारण हे घर माझं आहे. तेव्हा माझा निर्णय ऐकावाच लागेल. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अहो वहिनी, बरं ठीक आहे ठीक आहे, अजून आमचं लग्न कुणीही मान्य केलेलं नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे ना, मग आम्ही कुठल्याही कोपऱ्यात राहायला तयार आहोत. म्हणजे मी तरी राहीन, त्यांना राहू दे रूममध्ये, मी कुठेही राहीन. मी माझ्या घरात आलो आहे ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही आपण राहू, मी सुद्धा तुमच्याबरोबर कुठल्याही कोपऱ्यामध्ये राहायला तयार आहे. तेव्हा गायत्री म्हणते की आता तुम्ही काय करताय ना ते तुमचं तुम्हालाच माहिती नाही आहे, पण ह्याची किंमत तुम्हाला चांगलीच भोगावी लागणार आहे. तुम्हाला सोडणार नाही आहे मी. हे जे काही केलेत नाही तुम्हाला महागात पडणार आहे. म्हणजे डोकं कुणाचं आहे मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे लपून छपून सरकारी नोकरीची परीक्षा काय दिली, नानांना सगळं माहिती असून देखील मला काहीच माहिती नव्हतं, कुणी मला सांगितलंसुद्धा नाही. पण आता मी काय करणार आहे ना ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही आहे. खूप मोठा खड्डा खोदून ठेवला तुमच्यासाठी आणि आता तुम्हाला हे सगळं खूप महागात पडणार आहे. आणि हे तुझ्या एका चुकीची शिक्षा आहे ना सगळ्या घराला भोगायला लागणार आहे, हे बघच तू. तेव्हा तेजस आता हृदयावरती हात घेतो आणि म्हणतो की अरे बापरे, मी खूप घाबरलो, मला खूप भीती वाटली, खूपच जास्त भीती वाटते. तेव्हा इथे तेजस आता नाटके करतोय हे गायत्रीला कळतात. गायत्री लगेचच रागावून आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा तेजस म्हणतो, चला चला, आता तुमच्या मालकीनबाई गेल्या, तुम्हीसुद्धा आता मागावर जा. तेव्हा विनोद आणि छायासुद्धा तिच्या मागे मागे जातात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अरे काय झालं काय? आता तेजस घरामध्ये आलं आहे ना, मग काय एवढं टेन्शन घेत आहेत तुम्ही? खरोखर तुम्ही इथे गायत्री वहिनीला घाबरलात की काय? तेव्हा आभा म्हणते, दादा तू ऐकलंच नाही का वहिनी काय बोलली आता? अरे ती म्हणाली की तुम्हाला सगळ्यांना खूप महागात पडेल. तेव्हा तेजस म्हणतो, हां मग ठीक आहे ना, मग ती काय नेहमीच असं बोलत असते, तिला काय एवढा भाव नाही द्यायचा. आणि तसंही हम सस्ती चीज़ों का शौक नहीं रखते, असं सुद्धा तेजस म्हणतो. तेव्हा इथे आबा म्हणत असते की चला आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल, कारण आपला उत्सव मूर्ती आता परत आलेला आहे आणि त्याच्याबरोबर घरातला इथे उत्साहसुद्धा परत आला आहे. तेव्हा इथे आता तेजस खूपच जास्त इमोशनल झालेला असतो, कारण नानांनी काहीही जरी बोलले नसले तेजसबरोबर तरी चिठ्ठीमधून खूप काही बोललेले असतात आणि ती चिठ्ठी त्याच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची असते. तेव्हा तेजस ती चिठ्ठी बघतो आणि जाऊन नानांच्या पाया पडतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतरला आपल्या आईचासुद्धा आशीर्वाद घेतो आणि इथे तेजस नानांना म्हणत असतो की नाना, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून मला एक संधी दिलीत, त्यासाठी खरंच थँक्यू. मी तुमचा आभारी आहे, मी कधीही विसरणार नाही. तेव्हा इथे नाना आता काहीच बोलत नाही, आपल्या रूममध्ये जातात. तेव्हा तेजसची आई सुनंदा खूपच जास्त रडत असते. तेव्हा तेजस म्हणतो, आता का रडतेस आई? अगं मी आलो आहे ना घरात परत. तेव्हा इथे आपल्या आईला तो जवळ घेतो. तेव्हा आई म्हणत असते की आता सगळं काही व्यवस्थित होईल, तू घरामध्ये आला आहेस ना? तेव्हा तेजस म्हणतो, हो, आणि व्हायलाच पाहिजे. त्यानंतरला इथे मुलामधलं आणि आईमधलं प्रेम बघून मानसीसुद्धा खूप जास्त खुश होते, कारण इथे सुनंदाच्या चेहऱ्यावरती तेजसला बघून हसू आलेलं असतं. तेव्हा इथे आता आभा म्हणत असते की चला आता दिवाळी सुरू होते ना, साफसफाई करून घेऊया.
तेव्हा इथे आई म्हणतात, अरे आत्ताच उठल्या आहेत ना, जा जरा तोंड धुवा, फ्रेश व्हा, काहीतरी खा आणि नंतर कामाला सुरुवात करा. तेव्हा तेजस म्हणतोय, आभा अगं आत्ता उठलीस ना तू आणि लगेच तशाच तोंडाने काय साफसफाई करणार आहेस? जा बरं आधी तोंड धुवून घे जा. तेव्हा इथे आबासुद्धा आता तोंड धुवायला जाते. सूरज आता बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो, काय रे दादा, लगेच चाललास का बाहेर? अरे थांब ना थोडा वेळ, अजून दुकानं उघडली नसतील रे. एक काम कर, आधी जरा तोंड वगैरे धुवून घेतोस का, मगच जा ना. तेव्हा इथे आता सूरजसुद्धा ब्रश वगैरे करायला निघून जातो. त्यानंतरला मानसी आता तेजसकडे बघत असते. तेजस म्हणतो, काय हो काय लकी चांप, तुम्ही कसला विचार करताय? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, तुम्ही काही बोलता ना? तेव्हा तेजस म्हणतो, अहो कसलं काही बोलतोय, बरं तुम्ही कसला विचार करताय? चला आता आपापल्या कामाला लागा, दिवाळी सुरू होते ना, दिवाळी साजरी करायला नको का? तेव्हा इथे चला आता दात घासायला जा. तेव्हा इथे मानसी आता विचार करत असताना तेजस म्हणत असतो, काय झालं काय, कसला विचार करताय? गायत्री वहिनीच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नका. ती आता शॉकमध्ये आहे की सगळं काही करून मी घरात परत आलो आहे ना, म्हणून ती जरा वैतागली, बाकी काही नाही. त्यानंतरला आता तेजस साफसफाई करत असताना इथे मानसीचा फोन येतो. तेव्हा तेजस म्हणत असतो, या लकी चांप मला घरातल्या घरात का फोन करतायत? ओ लकी चांप, मानसी मी इथेच आहे, तुम्ही का मला फोन करताय? तर इथे तेजस म्हणतो, हां लकी चांप बोला, अहो मी घरातच आहे ना, मग तुम्ही काय हरवलात की काय घरात, म्हणून मला फोन करताय? तेव्हा मानसी म्हणते, तेजस अहो मी इथे अंगणात आहे. तेव्हा तेजस म्हणतो, अहो मी घरात आलो आहे आणि तुम्ही का अंगणात गेलात? तुम्हाला पण कोणी शिक्षा दिली की काय अंगणात राहायची? तेव्हा मानसी म्हणते, नाही असं काय नाही आहे, तुम्ही अंगणात या बरं, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, लवकर या. तेव्हा तेजस म्हणतो, अहो कशाला, तुम्हीच घरामध्ये या ना, आणि तुम्हाला आता कामावरती जायचं आहे, लवकर या बरं. तेव्हा मानसी म्हणते, अहो मला ऑफिसला जायला अजून वेळ आहे, तुम्ही येता का बाहेर, मला बोलायचं आहे ना तुमच्याशी. तेव्हा तेजस म्हणतो, काय झालं, काय बोलायचं आहे? अहो साफसफाई करायची आहे ना, मी करेन ना, तुम्ही नका इथे वेळ आता वाया घालू, तुम्ही जा बरं तुमच्या कामाला निघून जा, नाहीतर उशीर होईल हा. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही जरा शांत बसता का, मला जरा बोलायचं आहे, थोडा वेळ इथे शांत उभे राहा ना. तेव्हा तेजस म्हणतो, आता शांत कसा काय उभा राहू, तुम्ही सांगा तर ना काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा मानसी म्हणते, गप्प बसा, तोंडावरती बोट ठेवा बरं आधी. तेव्हा तेजस आता गप्प बसतो आणि मानसीच्या तोंडावरती बोट ठेवायला जात असतो. तेव्हा मानसी म्हणते, माझ्या नाही, तुमच्या तोंडावरती बोट ठेवा आणि आता मी सांगेपर्यंत कुठेही हालायचं नाही, कळलं तुम्हाला? मी सांगेन तेच करायचं, मी सांगेन तेच बोलायचं, कळलं ना? इथेच उभे राहा, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजिबात हालायचं नाही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो पण तुम्ही सांगा तर ना मला काय बोलायचं आहे, काय करायचं आहे, त्याशिवाय कसं काय मी करणार आहे, बोलणार आहे. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही गप्प बसा ना, मी सांगते ना तुम्हाला काय करायचं आहे ते, किती बोलता हो तुम्ही, आणि हालचाल अजिबात करू नका, मी येईपर्यंत इथेच उभं राहायचं. तेव्हा आता मानसी घरामध्ये जाते. तेजस म्हणतो की मला इथे उभं राहायला सांगितले बाहेर आणि स्वतः घरामध्ये निघून गेल्यात, काय करायचं आहे मला ते सुद्धा मला सांगितलेलं नाही आहे. त्यानंतरला इथे नाना आता तयार झालेले असतात, सगळेजण फ्रेश होतात, घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, कारण तेजस परत आलेला असतो, दिवाळी साजरी होणार असते. तेव्हा इथे आता सुनंदा म्हणत असते, अहो ऐकलत का? तेव्हा नाना म्हणतात, हो ऐकतोय ना, बोल, मला माहिती आहे काय बोलणार आहेस, तरी पण बोल, मी ऐकतोय. तेव्हा सुनंदा म्हणते, हे बघा, तेजस आता घरामध्ये आलेला आहे, तुम्ही त्याला घरामध्ये घेतलंत, पण 2 शब्द त्याच्याशी बोलासुद्धा, बरं वाटेल ना त्याला, आता नोकरी मिळवली आहे की नाही त्याने. तेव्हा इथे नाना म्हणतात, सुनंदा, मानसीच्या आईचा नंबर आहे का गं तुझ्याकडे? तेव्हा सुनंदा म्हणते, हो आहे, पण कशाला हो? तेव्हा नाना म्हणतात की तिच्या आईला फोन कर आणि मानसीला घेऊन जायला सांग, कशाला ती या घरामध्ये राहते, त्यांचं लग्न आपण कुणीही अजून मान्य केलेलं नाही आहे, त्यांच्या भाऊला भावलीच्या या लग्नाला काही अर्थ आहे का? तेव्हा सुनंदा म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तेजसबरोबर लग्न केलं आहे तिने आणि ती लग्न झालं आहे तेजसबरोबर म्हणूनच या घरामध्ये राहते ना, आपण तिला सून म्हणून स्वीकारलं नाही, पण तरीसुद्धा तिने सुनेची सगळी कर्तव्य पार पाडली, तिच्या सांगण्यावरूनच तेजसने परीक्षा दिली आणि आता सरकारी नोकरी मिळाली आहे त्याला, आणि आता काय तिला आपण घरातून जायला सांगायचं? आणि का म्हणून गायत्रीला घाबरून ते दोघंजण एकत्र असतील ना, तर कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतात. त्याच्यामुळे मी मानसीला आता कुठेही जायला सांगणार नाही आहे आणि तिचा तर मी आता सून म्हणून सुद्धा स्वीकार करणार आहे, असं सुनंदा आता स्पष्टपणे म्हणते.
तेव्हा नाना म्हणत असतात, "अगं तेजसबरोबर लग्न करून ती खूप मोठ्या संकटात सापडले. अगं आपल्या तेजसचा बंडखोर स्वभाव, अगं ती सुद्धा फसेल ना या सगळ्यामध्ये." तेव्हा इथे सुनंदा म्हणते, "ते दोघंजण एकमेकांना सांभाळून घेतील. तुम्ही त्याची काळजी करू नका." तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी तेजसला म्हणत असते, की "मागच्या वेळेला मी एकटीने गृहप्रवेश केलेला. त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर नव्हतात. आता आपण दोघंजण एकत्र गृहप्रवेश करूया." आणि तेजस आणि मानसी एकमेकांचा हात पकडून पुन्हा आता घरामध्ये माप ओलांडून आल्यासारखे आतमध्ये येतात. गृहप्रवेश एकत्र करतात. तर इथे गायत्री म्हणत असते, की "सासूबाई, यावेळेला दिवाळीमध्ये मी पैसे देणार नाही. तुमची नवीन सूनसुद्धा नोकरी करते ना. आता तिला घरामध्ये पैसे द्यायला सांगा, घर खर्च द्यायला सांगा आणि त्याचबरोबर तेजससुद्धा आता तुमचा लाडका मुलगा नोकरीला लागला आहे, त्याला खर्च उचलायला सांगा."